नमस्कार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांसह केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाबद्दल सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शिवसेनेत याआधीही अनेक दिग्गज नेत्यांनी बंड केलं होतं. मात्र यावेळी शिंदे यांनी बंड करत थेट शिवसेना पक्षावरच दावा सांगितला. त्यामुळे हे बंड ऐतिहासिक ठरलं असून शिवसेना कोणाची ही लढाई आता कायदेशीर पातळीवर लढली जात आहे. या दरम्यान बऱ्याचशा घडामोडी घडतात. शिवसेना नेत्यांकडून बंडखोर आमदारांवर टीका केली जात असली तरी एकनाथ शिंदे यांचं नाव घेत टोकदार शब्दात टीका करणं टाळलं जात होतं. मात्र सुप्रीम कोर्टात नुकत्याच झालेल्या सुनावणीनंतर शिवसेना नेतृत्वाच्या आत्मविश्वासात वाढ झाली असून पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून एकनाथ शिंदे यांच्यावर आतापर्यंतची सर्वात घणाघाती टीका करण्यात आली. एकनाथ शिंदे यांना आता मळमळत आहे, गरगरत आहे, क्रांतीच्या वल्गना केल्या आणि आता भीतीपोटी वांती सुरू झाली आहे. शिंदेची प्रकृती बिघडली. त्यांच्या 40 समर्थकांसाठी हा शुभ शकून नाही. औट घटकेच्या सरकारासाठी स्ट्रेचर आणि अँब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे. त्यांना बरेच काही पाहायचं आहे. ईश्वर त्यांना सर्व पाहण्याचे बळ देवो, अशा शब्दात शिवसेनेनं शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या बंडखोर आमदारांविरोधात सामना अग्रलेखातून हल्लाबोल केला. बंडखोर आमदारांवर शिवसेना नेत्यांकडून सातत्यानं टीका केली जात आहे. मात्र ही टीका करताना या आमदारांसाठी परतीचे दरवाजे उघडे असल्याचंही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून सांगितलं जात होतं. मात्र आता हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेनेनं बंडखोरांवर खरमरीत शब्दामध्ये टीका केली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून महाराष्ट्राची राजकीय प्रकृती बिघडलीच होती. पंजांच्या फुटीरतेच्या किंवा विश्वासघाताच्या डायरियामुळे राज्याची प्रकृती खालावली ते मुख्यमंत्री शिंदेही आजारी पडल्याचं वृत्त अलिबाबा आणि 40 चोरांसाठी चिंताजनक आहे. मनुष्य प्राणी आणि त्यांचे शरीर म्हणजे एक यंत्र आहे. त्यात अधूनमधून बिघाड होणारच. पण शिंदे हे किमान 20 ते 22 तास न झोपता काम करतात. त्यांच्या कामाचा उत्साह आणि उरक दांडगा आहे. कोणताही व्हायरस त्यांच्या अवतीभोवती फिरत नाही. तरीही मुख्यमंत्री शिंदे आजारी पडावेत हे त्यांच्या 40 जणांसाठी चिंताजनक आहे. शिंदे यांना नक्की कोणता आजार जडला आहे हे त्यांनाच माहिती. पण सर्वोच्च न्यायालयात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्यामुळे अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून उद्धव यांच्या या दौऱ्यानंतर राज्यातील संपूर्ण वातावरणच बदलून जाईल असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला. शिवसैनिक, शिवप्रेमी जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे. उद्धव ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा आता सुरू होईल व राज्याचा माहोल बदलण्याची क्रिया सुरू होईल. त्यानंतरचा उडालेला धुराळा पाहून आजचा आजार जास्तच बळावेल आणि कितीही जादूटोणा केला तरी शिवसेनेची लाट कोणाला रोखता येणार नाही. पुन्हा 8 ऑगस्टला न्यायालयात सत्य आणि इमानदारीचाच विजय होईल असं सामना अग्रलेखात म्हणण्यात आलंय. थोडक्यात काय तर संजय राऊत नसले तरी सुद्धा सामनाचा अग्रलेख त्याच धारदारपणे सुरू आहे आणि त्याच शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. आता याबाबत तुम्हाला काय वाटतं? न्यायालयाचा निर्णय नेमकी काय येईल याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त करत राहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर व्हिडिओ तुम्ही आपला आवाज या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ आपला आवाज या YouTube चॅनलवर पाहत असाल तर आपल्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.